Hello friends, welcome all of you. Today we are going to study activity number 17 which is given in 9th bridge course book. आज आपण इयत्ता 9वीच्या ब्रिज कोर्स या पुस्तकामध्ये दिलेली 17 नंबरची ॲक्टिव्हिटी पाहणार आहोत. दॅट इज ऑन प्रोव्हर्ब्स, जी प्रोव्हर्ब्सवर आहे मित्रांनो. सो लेट स्टार्ट ॲक्टिव्हिटी नंबर 17. लर्निंग आउटकम्स इज देअर. या ठिकाणी लर्निंग आउटकम दिलेलं आहे. बाय द एंड ऑफ दिस लेसन द लर्नर वुड बी एबल टू. ह्या ॲक्टिव्हिटीच्या शेवटी आपले जे विद्यार्थी आहेत ते आपल्याला अशा प्रकारे एबल करायचे, समर्थ करायचे. नंबर 1, टू अंडरस्टँड प्रोव्हर्ब्स विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल्स प्रोव्हाइडेड. का त्यांना टू अंडरस्टँड प्रोव्हर्ब्स, ते प्रोव्हर्ब्स समजतील विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल्स प्रोव्हाइडेड. त्यांना आपण दिलेल्या उदाहरणांच्या सहाय्याने त्यांना प्रोव्हर्ब्स चांगल्या प्रकारे समजेल. नंबर 2, आन्सर द क्वेश्चन्स आस्क बिफोर, व्हाईल अँड आफ्टर रीडिंग. वाचण्यापूर्वी, प्रोव्हर्ब्स वाचण्यापूर्वी किंवा या ॲक्टिव्हिटीच्या पूर्वी ॲक्टिव्हिटी चालू असताना किंवा नंतर विचारलेल्या प्रश्नांची ते उत्तरं देऊ शकतील. अशा प्रकारचे एक लर्निंग आउटकम्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. इन्स्ट्रक्शन फॉर टीचर्स अँड पॅरेंट्स फॅसिलिटेटर्स. या ठिकाणी सूचना आहे शिक्षक आणि पालकांसाठी. यूज फॅमिलियर पिक्चर्स टू एक्सप्लेन डिफरंट प्रोव्हर्ब्स. वेगळ्या प्रकारचे प्रोव्हर्ब्स समजून घेण्यासाठी परिचित चित्रांचा आपल्याला या ठिकाणी उपयोग करायचा आहे. इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट्स. नंबर 1, लुक ॲट द पिक्चर्स केअरफुली. विद्यार्थ्यांना चित्र काळजीपूर्वक पाहण्यासाठी आपल्याला सांगायचं आहे. ट्राय टू आन्सर द क्वेश्चन्स आस्क बिफोर, व्हाईल अँड आफ्टर द ॲक्टिव्हिटी. त्या ॲक्टिव्हिटीवर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देखील देण्याचा त्यांना प्रयत्न करायचा आहे. लर्निंग ॲक्टिव्हिटी दिलेली मित्रांनो या ठिकाणी. टीचर एक्सप्लेन्स हाऊ वी यूज प्रोव्हर्ब्स. आपण प्रोव्हर्ब्सचा कशा प्रकारे उपयोग केला पाहिजे ते शिक्षक या ठिकाणी स्पष्ट करून सांगतील. टेल्स सम ऑफ द पॉप्युलर प्रोव्हर्ब्स. काही प्रसिद्ध असे प्रोव्हर्ब्स सुद्धा ते सांगतील. एक्झाम्पल्स, फॉर एक्झाम्पल प्रोव्हर्ब्सचा उपयोग कसा करायचा हे आपल्याला माहितीच आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि या ठिकाणी मग पहिल्या प्रोव्हर्बला आपण सुरुवात करणार आहोत, जी इथं दिलेली बेटर लेट दॅन नेव्हर. म्हणजे कधीही न करण्यापेक्षा उशिरा केलेलं बरं, असं या अर्थाची एक प्रोव्हर्ब आहे. मिनिंग, त्याचा अर्थ दिला आहे. इट इज बेटर फॉर समबडी ऑर समथिंग टू बी लेट दॅन नेव्हर टू अराईव्ह ऑर टू हॅपन. म्हणजे कधीच न करण्यापेक्षा किंवा कधीच न घडण्यापेक्षा काहीतरी उशिरा का असेना काहीतरी केलेलं नक्कीच बरं, अशा या अर्थाचं. इट इज बेटर टू डू समथिंग लेट दॅन टू नॉट नेव्हर डू इट ॲट ऑल. कधीच न करण्यापेक्षा आपण ते केलेलं उशिरा का असेना केलेलं बरं. इट इज बेटर टू अराईव्ह लेट टू ॲन इव्हेंट दॅन नॉट टू शो अप. न जाण्यापेक्षा आपण उशिरा गेलेलं एखाद्या घटनेच्या संदर्भात सांगायचं असेल तर उशिरा गेलेलंही त्या ठिकाणी चांगलं. अशा प्रकारचं या 3 अर्थांसाठी आपण बेटर लेट दॅन नेव्हर ही प्रोव्हर्ब आपण वापरू शकतो. या ठिकाणी बघा इमेज दिलेली आहे मित्रांनो. बेटर लेट दॅन नेव्हर एक गोगल गाईची इमेज आहे आणि दोन्ही ठिकाणी एका ठिकाणी कासवची इमेज आहे. यस, आणि त्याच्यावरून आपण विद्यार्थ्यांना सांगू शकतो का स्लो बट स्टेडी, हळूवार का होईना पण काही न करण्यापेक्षा आपण हळूवार का असं किंवा उशिरा का होईना काहीतरी केलेलं बरं. या ठिकाणी त्याखाली एक सेंटेन्स दिलं आहे. ऑल ऑफ अस हॅव बीन वेटिंग फॉर यू फॉर 2 hours. आम्ही सर्वजण 2 तासापासून तुमची वाट पाहत होतो. बट बेटर लेट दॅन नेव्हर. परंतु न येण्यापेक्षा तू उशिरा जरी आलास तरी काही हरकत नाही. आय नो दॅट इट टूक मी वीक्स टू सेंड द लेटर. मला माहीत आहे का इट टूक मी वीक्स टू सेंड द लेटर. I know that it took me weeks to send the letter, but better late than never. मला माहिती आहे मित्रांनो का न पाठवण्यापेक्षा मी 1 आठवडा उशिरा पत्र तुम्हाला पाठवलेलं आहे, परंतु न पाठवण्यापेक्षा उशिरा का असेना ते पाठवलेलं आहे. दुसरी प्रोव्हर्ब या ठिकाणी दिलेली अन ॲपल अ डे कीप्स द डॉक्टर अवे. जी पॉप्युलर प्रोव्हर्ब आहे, प्रसिद्ध आहे, फेमस आहे, जी आपण सगळ्यांनी ऐकलेली मित्रांनो. मिनिंग त्याचा दिलेला आहे. बेसिकली द फ्रेज इज नॉट मेंट टू बी टेकन लिटरली. याचा आपल्याला लिटरली अर्थ घ्यायचा नाही. द आयडिया धिस प्रोव्हर्ब इज एक्सप्रेसिंग इज दॅट इटिंग हेल्दियर कॅन हेल्प टू कीप द डॉक्टर अवे, फॉर एक्झाम्पल. यस, या ठिकाणी या प्रोव्हर्बमधून आपल्याला जी आयडिया मिळणार आहे त्याचा जो अर्थ आहे मित्रांनो का आपण हेल्दियर खाल्लं पाहिजे, हेल्दी खाल्लं पाहिजे. आरोग्यासाठी जे हेल्दी आहे ते आपण खाल्लं पाहिजे आणि त्याच्यामुळे काय असणार आहे का डॉक्टरापासून आपण लांब राहणार आहोत किंवा दवाखान्यात जाण्याची आपल्याला वेळ येणार नाही. त्या अर्थासाठी अन ॲपल अ डे कीप्स द डॉक्टर अवे ही प्रोव्हर्ब वापरली जाते.
या ठिकाणी आपण इमेजच्या साहाय्याने ती प्रोव्हर्ब समजून घेणार आहोत. An apple a day keeps the doctor away. Earlier Suman was not ready. एक उदाहरण आपण पाहणार आहोत. फॉर एक्झाम्पल, अर्लियर सुमन वॉज नॉट रेडी टू ईट ॲपल्स. सुमन ही ॲपल खाण्यासाठी तयार होत नव्हती. बट नाऊ व्हेन शी हॅड टू ईट लॉट ऑफ मेडिसिन्स शी अंडरस्टूड द मिनिंग ऑफ द प्रोव्हर्ब. आणि जेव्हा तिने बऱ्याचशा औषधी खाल्ल्या त्यावेळेस तिच्या लक्षात आलं का ॲन ॲपल अ डे कीप्स द डॉक्टर अवे. जर आपण एक सफरचंद दररोज खाल्लं तर त्यामुळे आपलं आरोग्य चांगलं राहील, सुदृढ राहील आणि डॉक्टरपासून आपण लांब राहू. अजून एक एक्झाम्पल दिलेलं आहे. आशा हॅज अ फ्रेंड हू रेअरली गेट सिक. आशाची एक मैत्रीण आहे का जी नेहमी आजारी पडत असते. अँड वेन शी डज शी हँडल्स इट वेल. सो आशा आस्क हर हाऊ आर यू सो हेल्दी. आणि ज्यावेळेस ती आजारी पडते आणि ज्यावेळेस ती आशाकडे त्याने आशाला विचारत असते नेहमी का तू एवढी सुदृढ कशी आहेस, हाऊ आर यू सो हेल्दी, तू एवढी निरोगी कशी आहेस. वेल हर फ्रेंड सेड. आणि जेव्हा तिची मैत्रीण सांगते ॲज द सेईंग गोज अँड ॲपल अ डे कीप्स द डॉक्टर अवे. दररोज मी एक ॲपल खात असते आणि डॉक्टरांपासून लांब राहत असते. आय ड्रिंक प्लेंटी ऑफ वॉटर. इट मीन्स मी दररोज पुरेसं पाणी पिते. आय ईट फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स ड्युरिंग द वीक. आठवडाभर मी फळं आणि भाजीपाला खात असते. अँड आय मेक शुअर टू गेट इनफ स्लीप. आणि पुरेशी झोपसुद्धा घेत असते आणि याच्यामुळेच मी डॉक्टरांपासून लांब राहत असते. इट मीन्स मित्रांनो ॲन ॲपल अ डे कीप्स द डॉक्टर अवे. म्हणजेच जर आपण दररोज एक सफरचंद खाल्लं तर डॉक्टरांपासून आपण लांब राहू. याचाच अर्थ म्हणजे आपण जर आरोग्यदायी असं जर आपण आहार घेतला आणि जर शरीराची काळजी घेतली, जे आवश्यक आहे त्या गोष्टी दिल्या तर आपण नक्कीच डॉक्टरांपासून लांब राहील. हेच आपल्याला या उदाहरणावरून सांगता येईल. देन नंबर 3, युनायटेड वी स्टँड, डिवायडेड वी फॉल. जर आपण एकत्रितरित्या उभे राहिलो तर उभे राहू, डिवायडेड वी फॉल. आणि जर आपण विभक्त झालो तर मात्र आपल्याला त्या ठिकाणी अपयश मिळणार आहे. इट मीन्स इट इज बेटर टू स्टिक टुगेदर. याचा अर्थ असा आहे का आपण एकत्रितरित्या काहीही केलेलं चांगलं. वी ऑल नो दॅट युनिटी इज स्ट्रेंथ. आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे मित्रांनो का एकी हेच बळ आहे. युनिटी इज ऑफ ग्रेट व्हॅल्यू इन एव्हरी वॉक ऑफ लाईफ. आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये किंवा प्रत्येक या ठिकाणी आपल्याला सांगतील का युनिटीचं खूप मोठं महत्त्व आहे. इफ देअर इज युनिटी अमंग पीपल देन देअर स्ट्रेंथ इन्क्रीजेस. जर लोकांमध्ये युनिटी असेल, एकता असेल, एक संघपणा असेल, एकीचं बळ असेल तर ती एक शक्ती त्यांची वाढत असते. सो द प्रोव्हर्ब. आणि त्याच अर्थाची ही प्रोव्हर्ब या ठिकाणी दिली. युनायटेड वी स्टँड, डिवायडेड वी फॉल. पहिला मुद्दा दिला मित्रांनो, एम्फसाइजेस द इम्पॉर्टन्स ऑफ युनिटी. याच्यामध्ये आपल्याला युनिटीवर भर द्यायचं, युनिटीचं महत्त्व पटवून द्यायचं आहे. युजेस अ मेटाफर ऑफ स्टँडिंग टू मीन सक्सेस. यशाचा हा मार्ग आहे हे पण आपण इथून सांगू शकतो. यूज अ मेटाफर ऑफ फॉलिंग टू मीन फेल्युअर. फॉलिंग म्हणजे अपयश. आपल्या जीवनामध्ये फॉलिंगचा अर्थ आपण त्यांना पटवून देऊ शकतो, सांगू शकतो. स्टेट्स दॅट सक्सेस डिपेंड्स ऑन युनिटी. आणि मित्रांनो यश जे आहे ते युनिटीवर डिपेंड आहे हे सुद्धा आपण त्यांना पटवून देऊ शकतो. स्टेट्स दॅट फेल्युअर कम्स फ्रॉम डिव्हिजन्स. आणि अपयश जे आहे ते डिव्हिजन्स म्हणजे जर आपण डिवायडेड म्हणू किंवा डिव्हिजन्स म्हणू, विभक्तपणा असेल किंवा वेगळेपणा असेल याच्यातून मात्र आपण अपयशाकडे जात असतो हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी सांगता येईल या प्रोव्हर्बच्या सहाय्याने. युनायटेड वी स्टँड या ठिकाणी एक इमेज दिलेली आहे, त्याच्यावरून आपण सांगू शकतो युनायटेड वी स्टँड. आणि या इमेजच्या साहाय्याने, पिक्चरच्या साहाय्याने त्या प्रोव्हर्बचा अर्थ देखील विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे समजून देऊ शकतो. जर एकी असेल तर त्या ठिकाणी एकीचं बळ हे खूप मोठं असतं हे आपल्याला या ठिकाणी या इमेजवरून विद्यार्थ्यांना सांगता येईल. त्याचं एक उदाहरण दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल, रोहन आस्क्ड मोहन. रोहनने मोहनला विचारलं, डू यू नो दॅट द स्ट्रॉंगेस्ट रोप इज मेड फ्रॉम बाइंडिंग टुगेदर हंड्रेड्स ऑफ वीक थ्रेड्स. अनेक शेकडो अशा अशक्त थ्रेड्सपासून, धाग्यांपासून एक मजबूत असा रोप तयार होत असतो. तुला माहिती का? दोज कॅन बी इझिली ब्रोकन. आणि ज्या वीक थ्रेड्स असतात त्या सहज तुटून जाऊ शकतात. इवन बाय अ चाइल्ड, लहान मुलगा सुद्धा ती तोडून टाकू शकतो. व्हेन एव्हर आय सी अ रोप. आणि जेव्हा आपण रोप पाहतो, दोर पाहतो, आय रिमेंबर धिस फ्रेज. त्यावेळेस आपल्याला ही फ्रेज आठवते, युनायटेड वी स्टँड, डिवायडेड वी फॉल. आणि त्यावेळेस मात्र आपण एकीचं बळ काय असतं ते आपल्याला या फ्रेजवरनं सांगतील. रोहन ॲडेड फर्दर. रोहन पुढे ॲड करतो. फॉर एक्झाम्पल, दुसरं उदाहरण या ठिकाणी दिलं मित्रांनो, अ ग्रुप ऑफ वाईल्ड डॉग्स इज नोन टू हॅव ओव्हर पॉवर्ड इवन अ टायगर. जंगली कुत्र्यांचं एक झुंड किंवा ग्रुप जो असेल तर तो सुद्धा वाघावर
आक्रमण करू शकतो, त्यांच्यावर ओव्हर पॉवर करू शकतो, शक्ती ते दाखवू शकतात बिकॉज ऑफ देअर युनिटी, त्यांच्या युनिटीमुळेच, त्यांच्या एकसंगतेमुळे. इट इज ट्रू दॅट युनायटेड वी स्टँड, डिवायडेड वी फॉल. आणि याच्यावरूनच आपण सांगू शकतो हे सत्य आहे. युनायटेड वी स्टँड अँड डिवायडेड वी फॉल. जर आपण एकत्र राहिलो तर त्याचं एक चांगलं आपल्याला पाठबळ मिळू शकतं, आणि जर मात्र आपण विभक्त राहिलो तर मात्र त्या ठिकाणी आपल्याला अपयशाला सामोरं जावं लागेल. नंबर 4, चौथी प्रोव्हर्ब या ठिकाणी दिली आहे, 2 wrongs don't make a right. 2 चुकीच्या गोष्टी केल्या तर त्यापासून एक योग्य गोष्ट होणार नाही. म्हणजे त्याचा लिटरली अर्थ आपल्याला घेता येणार नाही. मिनिंग या ठिकाणी दिला आहे, सेट टू एम्फासाइज दॅट इट इज नॉट ॲक्सेप्टेबल टू डू समथिंग बॅड टू समवन जस्ट बिकॉज दे डिड समथिंग बॅड टू यू फर्स्ट. येस, याचा अर्थ त्यांनी दिला आहे, सेट टू एम्फासाइज दॅट इट इज नॉट ॲक्सेप्टेबल, ते स्वीकारण्यायोग्य असणार नाही, टू डू समथिंग बॅड टू समवन जस्ट बिकॉज दे डिड समथिंग बॅड टू यू फर्स्ट. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी उदाहरण दिलं आहे, उदाहरणाच्या साहाय्याने आपण ती फ्रेज ते प्रोव्हर्ब आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. आय नो युअर ब्रदर हिट यू. मला माहिती आहे तुझ्या भावाने तुला मारलं, बट डोंट हिट बॅक. त्याला पुन्हा आपल्याला मारायचं नाही परत. यू नो 2 wrongs don't make a right. म्हणजेच काय, तर 2 चुकीच्या गोष्टी, एकाने चुकीची गोष्ट केली म्हणून आपणही त्याला प्रत्युत्तरात चुकीची गोष्ट जर केली तर त्याच्यातून योग्य असं काही निघणार नाही. यस, रमेश वॉज व्हेरी रूड टू अण्णा, सो अण्णा वॉज रूड टू रमेश. रमेश जर अण्णाशी उद्धटपणे वागत असेल तर अण्णांनी पण त्याच्याशी उद्धटपणे वागावं. आय अंडरस्टँड हर. मी तिला समजू शकते, बट 2 wrongs don't make a right. परंतु मित्रांनो, 2 चुकीचे जर गोष्टी या ठिकाणी घडत असेल तर त्याच्यातून बरोबर किंवा योग्य गोष्ट होणार नाही. म्हणजे हेच आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. नेक्स्ट, यस, दिस इज द इमेज ऑफ 2 wrongs don't make a right. 2 विजलेले या ठिकाणी लाईट्स आहेत, दिवे आहेत, आणि एक पेटलेला दिवा आहे. याच्यावरून आपण त्या इमेजवरून आपण या ठिकाणी 2 wrongs don't make right हे या प्रोव्हर्ब्सबद्दल आपण सांगू शकतो. टीचर शोज सम पिक्चर्स अँड टेल्स ॲप्रोप्रिएट टाइम्स ऑफ युजिंग प्रोव्हर्ब्स. शिक्षक विद्यार्थ्यांना काही चित्र दाखवतील आणि योग्य वेळी त्या प्रोव्हर्ब्सचा कसा उपयोग करायचा ते देखील सांगतील. चला तर मग मित्रांनो, काही प्रोव्हर्ब्स आपण पाहणार आहोत सॉल्व ॲक्टिव्हिटीमध्ये. सॉल्व ॲक्टिव्हिटी या ठिकाणी दिली, डेमो दिली, टीचर शोज द पिक्चर्स अँड द प्रोव्हर्ब्स. शिक्षक विद्यार्थ्यांना काही चित्र दाखवतील आणि प्रोव्हर्ब्स दाखवतील, ते समजून सांगतील. टीचर शोज डिफरंट पिक्चर्स अँड प्रोव्हर्ब्स अँड मेक स्टुडंट्स फॅमिलियर विथ द प्रोव्हर्ब्स. शिक्षक विद्यार्थ्यांना काही प्रोव्हर्ब्सचे इमेजेस दाखवतील आणि त्यांच्याशी ते चित्राच्या सहाय्याने त्यांना फॅमिलियर प्रोव्हर्ब्स असतील ते कशा पद्धतीने वापरायचं, त्यांचं महत्त्व ते पटवून देतील, ते सांगतील. चला तर मग पाहूयात काही प्रोव्हर्ब्स. नाव लुक ॲट दिस इमेज. लाईफ इज अ वन टाइम ऑफर, यूज इट वेल. तर ही जीवनाशी संबंधित, वेळेशी संबंधित एक प्रोव्हर्ब आहे, ती पण आपण वापरू शकतो. अ ब्युटिफुल थिंग इज नेवर परफेक्ट. जी ब्युटिफुल थिंग असते ती कधीच परफेक्ट नसते. तर या प्रकारची प्रोव्हर्ब आपण वापरू शकतो वेगवेगळ्या उदाहरणांच्या सहाय्याने. नेक्स्ट प्रोव्हर्ब, यूज सॉफ्ट वर्ड्स अँड हार्ड आर्ग्युमेंट्स. बोलत असताना विद्यार्थ्यांना आपण बोलण्याच्या बाबतीत पटवून देत असताना या ठिकाणी सॉफ्ट वर्ड्सचं काय महत्त्व आहे ते सुद्धा आपण सांगू शकतो. द नेक्स्ट, वर्ड्स आर इझी लाईक द वाईन, फेथफुल फ्रेंड्स आर हार्ड टू फाइंड. शब्द हे सहज आपल्याला उपलब्ध होत असतात, परंतु मित्रांनो, विश्वासू मित्र भेटणं हे खूप खडतर असतं, कठीण असतं. अशा प्रकारची प्रोव्हर्ब आपण या ठिकाणी याचा देखील उपयोग करू शकतो. देन नेक्स्ट प्रोव्हर्ब, लाईफ इज अ ब्रिज, क्रॉस ओव्हर इट बट बिल्ड नो हाऊस ऑन इट. जीवन हे एक पुलासारखं आहे, सेतूसारखं आहे. क्रॉस ओव्हर इट, त्याला आपण क्रॉस केलं पाहिजे, बट बिल्ड नो हाऊस ऑन इट. पण अशा प्रकारची एक प्रोव्हर्ब या ठिकाणी दिलेली आहे. याचा देखील आपण या ठिकाणी जीवनाचं महत्त्व पटवून देत असताना याचा देखील आपण उपयोग करू शकतो. देन नेक्स्ट वन, लास्ट वन विच इज गिवन हिअर, अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डेड. जो संकटात मदत करतो तोच खरा मित्र. अशा प्रकारची फ्रेजसुद्धा आपण मित्रत्वाच्या संदर्भात बोलताना आपण याचा देखील उपयोग करू शकतो. या पद्धतीने मित्रांनो, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या चित्रांच्या साहाय्याने आपण प्रोव्हर्ब्स आणि त्याचं महत्त्व पटवून देऊ शकतो, त्याच्याबद्दल सांगू शकतो. देम पिक्चर्स युजिंग द इन प्रोव्हर्ब्स, क्रिकेटर्स, ॲनिमल्स, हॉस्पिटल्स एटसेट्रा. त्यांना आपण क्रिकेटरचे, प्राण्यांचे किंवा हॉस्पिटलचे काही पिक्चर्स दाखवून प्रोव्हर्ब्स आपण सांगू शकतो. एनकरेजेस स्टुडंट्स टू आयडेंटिफाय द वर्ड्स इन प्रोव्हर्ब्स. विद्यार्थ्यांना प्रोव्हर्ब्समधले काही शब्द ओळखण्यासाठी आपण त्यांना प्रेरित करू शकतो. एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी दिलेली, पॅरलल ॲक्टिव्हिटी, रेनफोर्समेंट.
विच प्रोव्हर्ब्स यू कॅन से ऑन डिफरंट ओकेजन्स, वेगळ्या प्रसंगी तुम्ही कोणत्या प्रोव्हर्ब्स वापरू शकता. शो द प्रोव्हर्ब्स रिटन ऑन पोस्टर्सवर लिहिलेल्या प्रोव्हर्ब्स आपण त्यांना दाखवू शकतो. अशा प्रकारची ॲक्टिव्हिटी आपण घेऊ शकतो. इव्हॅल्युएशनमध्ये त्यांनी दिलं टेल सम अदर प्रोव्हर्ब्स, काही अजून तुम्हाला माहीत असलेल्या प्रोव्हर्ब्स तुम्ही सांगू शकता. टेल सम ऑफ अदर प्रोव्हर्ब्स युजिंग द सेम पिक्चर, त्याच चित्राचा उपयोग करून काही इतर प्रोव्हर्ब्स आपण त्यांच्याकडनं विचारून घेऊ शकतो. यूज द अबोव प्रोव्हर्ब्स इन वन ओन सेंटेन्स, तुमच्या स्वतःच्या वाक्यामध्ये ती प्रोव्हर्ब्स उपयोग करायला आपण त्यांना सांगू शकतो. देन माय टेक अवे दिलेले टुडे आय लर्न्ड, राईट द प्रोव्हर्ब्स ऑन क्लासरूम वॉल्स, ज्या प्रोव्हर्ब्स आहेत त्या क्लासरूम वॉल्सवर तुम्ही लिहू शकता. राईट सिमिलर प्रोव्हर्ब्स, त्याच्याशी पॅरलल सिमिलर प्रोव्हर्ब्स आपण लिहू शकतो. अशा प्रकारच्या या गोष्टी आज आपण या ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून शिकलो. एक्झरसाइज या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो. एक्झरसाइजमध्ये काही क्वेश्चन्स दिलेले आहेत ते आपण पाहणार आहोत. नंबर 1, व्हॉट डज ॲन ॲपल अ डे डू, एक ॲपल दररोज काय करू शकतो. इट कीप्स द डॉक्टर अवे, तर त्याचं उत्तर या ठिकाणी ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून आपण देऊ शकतो. इट कीप्स द डॉक्टर अवे. नंबर 2, युनायटेड विल डॅश डॅश डिवायडेड वी डॅश डॅश, दोन इनकम्प्लीट सेंटेन्सेस आहेत आणि त्या ठिकाणी आपण युनायटेड विल स्टँड, पहिल्या वाक्यामध्ये स्टँड आणि दुसऱ्या वाक्यामध्ये फॉल, या दोन शब्दांचा आपण उपयोग करून अर्थपूर्ण वाक्य तयार करू शकतो. युनायटेड विल स्टँड अँड डिवायडेड वी फॉल. नंबर 3, व्हॉट इज द सुपरलेटिव्ह डिग्री ऑफ बेटर, बेटरची सुपरलेटिव्ह डिग्री कुठली, तर त्यांनी पर्याय दिलेत गुड आणि बेस्ट, याच्यापैकी बेस्ट ही त्याची सुपरलेटिव्ह डिग्री आहे. गुड ही पॉझिटिव्ह आहे, बेटर कंपॅरेटिव्ह आणि बेस्ट सुपरलेटिव्ह. देन नंबर 4, व्हॉट इज द अँटोनिम ऑफ लेट, लेट या शब्दाचा ऑपोजिट वर्ड, विरुद्धार्थाचा शब्द अर्ली, हा आपण त्या ठिकाणी सांगू शकतो. अँड नंबर 5, इज स्टेईंग डिवायडेड बेटर दॅन स्टेईंग युनायटेड, युनायटेडपेक्षा म्हणजे आपण एकत्र राहण्यापेक्षा विभक्त राहिलेलं चांगलं, अशा प्रकारचं एक वाक्य आहे. तर इट इज नो, त्याचं उत्तर आपण देऊ शकतो नो म्हणून. तर अशा पद्धतीने मित्रांनो आजच्या या ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून आपण प्रोव्हर्ब्स विथ पिक्चर्स या ठिकाणी समजून घेतल्या, त्यांची उदाहरणं आपण पाहिली आणि त्याचबरोबर या ठिकाणी एक्झरसाइज देखील पाहिला. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की त्याला लाईक करा, जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. अँड इफ यू आर न्यू ऑन माय यूट्यूब चॅनल सो प्लीज सबस्क्राईब इट. थँक्स अ लॉट.